सांभाळताना या सामन्यासाठी आजच्या दिवसातला चौथा सामना तीन क्षेत्ररक्षक वलयाच्या बाहेर आपण बघत असाल. सनी निघणार आहे पहिला चेंडू घेऊन. आशिष माफ करा चेतनसाठी हर्षदसाठी हर्षद एक हा चेंडू पहिला चेंडू हलक्या हाताने ढकलून दिला. एक धाव मात्र पॉइंटवर क्षेत्ररक्षक करेपर्यंत एक धाव मात्र सुरू होते चालू होते आणि एका धावावर संघाच्या धावसंख्याला सुरुवात आरंभ होतोय. सनीच्या पहिल्या चेंडूवर सरळ हाताचा चेंडू होता. हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन पंच केला होता. पॉइंटवर क्षेत्ररक्षक हजर होता. त्याने पकडून फेकेपर्यंत एक धावाचा पूर्तता झाली होती. आता पहिल्यांदाच बघूया आक्रमक चेतन काय करेल कसा करेल. सनीच्या दुसऱ्या चेंडूवर रिव्हर्स शॉट पण टायमिंग चुकला होता. थोडासा खाली बसला होता चेंडू त्यामुळे खोदून काढणं अत्यावश्यक होतं. तसं काढलंही होतं चेतननं पण मात्र टायमिंग चुकला होता. थोडासा मिस जज झाला म्हणत हवं तर. धावसंख्या निर्धावले सिस्तावले थांबले थकले एकाच स्थानावर. दोन चेंडूची समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बिनबाद 1. पुनश्च एकदा सनी निघणारा चेंडू घेऊन रटमोर्ध विकेट मारा करेल चेतनसाठी. आता मात्र बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता तोही असफल होत नाहीये. त्यामुळे कुठेतरी घाई होती की काय असं वाटलं. ओ बाद बॅटची कडा लागली होती. चेतन बाहेर निघालाय झेल टिपला होता आणि इथे मात्र बोल झालं का स्टंप आउट काय झालं नक्की. बोल ओके थँक्यू. प्ले डाऊन झाला बहुतेक कारण चेंडू उचली होती. चेंडू अलगद लागला स्टंपला बहुतेक कारण इथून एक्झॅक्टली फलंदाज पंच आणि गोलंदाज हे तिहेरी असं कॉम्बिनेशन आडवं येते. त्यामुळे आम्हाला त्या फ्रॅक्चर ऑफ सेकंड सांगणं थोडंसं कठीण जात आहे. त्यामुळे हरकत नाही थोडी दिशा बदलू आम्ही. पण सध्या तरी 3 चेंडूची समाप्ती 3 चेंडू समाप्ती नंतर धावसंख्या फक्त 1 बाद 1. गिरीश आलाय. गिरीशवर मोठी जबाबदारी आहे. हो आहे नक्कीच आहे. मागच्या स्पर्धेत आपण बघितलं बलाढ्य रांजणदेवी संघाला नमवलं होतं या आरके संघाने. त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षमता आहे हे मात्र नक्कीच सिद्ध होताना दिसतेय. इथे मात्र ती त्या खेळाची पुनरावृत्ती करावी लागेल. थोडा धीरानं खेळावं लागेल. थोडा सेट व्हावं लागेल आणि तर धावसंख्येला चांगला आकार येऊ शकतो. जरतरच्या गोष्टी आहेत पण त्याही महत्वाच्या आहेत. सनी निघणारे चौथा चेंडू घेऊन राईट मोर्ध विकेट पहिल्यांदाच. ओ खराब आहे खराब बॉल खराब चेंडू. आशिष सरांनी लगेच इशारा केला. ह्या खराब चेंडूची घोषणा झाली आणि ते मात्र हिमांशून आणि आर्यननं एक धाव जोडून ठेवली. धावसंख्येला नेऊन ठेवली 2 वर. 1 बाद 2. पुढचा चेंडू सुंदर चेंडू चांगला चेंडू बंदिस्त केलेला चेंडू जोखमीचा चेंडू. बॅटची कडा लागली नाहीये त्यामुळे थोडक्यात बचावलं असं म्हणता हवं तर. एक धाव मात्र थांबली. नकारात्मक चेंडूची या चेंडूवर धाव आली होती खरी पण म्हणजे चौथा चेंडू वाया गेला असं म्हणता येईल. 4 चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 1 बाद माफ करा 2. थोडी नाजूक अवस्था आहे खरी. हो 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 मोठा फटका आहे पण झेल आहे. ओ शुभमची थोडक्यात नजर हटली. दुर्घटना घडली. थोडीशी कुठेतरी शरीराचा जो वेग होता तो मात्र कंट्रोल करता आला नाही. हँड आय कोऑर्डिनेशन ज्याला म्हणतं ऐन वेळेला चेंडूला दाबणं पकडणं कॅच करणं ते महत्वाचं जमलं नाही. त्यामुळे 1 धाव मात्र नक्कीच मिळाली. धावसंख्या 3 वर पोहोचली. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 3. आतापर्यंत नाजूक अवस्थेत आहे म्हणता येईल ती राधाकृष्ण संघाची ही जोखमीची कार्यक्रम. हा चांगला आहे फ्लॅटी. हो चेतकचा सुंदर झेल. जितका वेगानं टिपला गेला आणि तितक्या वेगानंच फलंदाज मात्र हर्षद बाद होतोय. 2 बाद धावसंख्या फक्त आणि फक्त 3 वर एका पहिल्या षटकाची समाप्ती नंतर. आतापर्यंतची कदाचित सगळ्यात खराब षटक म्हणता येईल तो प्रतिस्पर्धी संघाला अर्थातच फलंदाजी संघाला. कारण फक्त 3 धावा आणि वरती 2 जोखमीचे महत्वाचे अतिशय महत्वाचे 2 फलंदाज बाद. त्यामुळे म्हणता येईल की सर्वोत्तम कामगिरी ही स्पॉट बॉयज संघाला आणि सर्वोत्तम खराब धावसंख्या म्हणता येईल ती सध्या तरी राधाकृष्ण संघाला. पण हे क्रिकेट आहे. येणाऱ्या 12 चेंडूत अजूनही भरपूर काही दाखवता येईल खेळता येईल. ते दाखवण्यासाठी नवीन फलंदाज संदीप वेटा जातोय फलंदाजी करण्यासाठी. पण गोलंदाजीसाठी मात्र इथे परिवर्तन म्हणून
आलाय वंश. पण इथे मात्र होतोय भाषा परिवर्तनासाठी मी माझे सहसमालोचक रविराज यांना हिंदीसाठी आमंत्रण देतो की या आपण पुढच्या या षटकाचं विवरण द्या. धन्यवाद, आभार. एक पहले ओवर की समाप्ति के बाद रन संख्या केवल मात्र 3 पर 2 विकेट बहुमूल्य विकेट खोने के बाद तो संभवतः आने वाले 12 गेंदों पर कड़े प्रहार हो सकते, जी हाँ बिल्कुल किए जा सकते, लेकिन संभल कर करना होगा. टिक कर खेलना हो, चाहे वो गिरीश हो चाहे वो संदीप हो, थोड़ा टिकना जरूरी आवश्यक है, जरूरी भी है. और वंश वहां पर अपने फील्डर को सजाता हुआ सेट करता हुआ, क्योंकि अब आने वाले 12 गेंदों पर कड़े प्रहार हो सकते हैं जो कि किए जाना जरूरी है, आवश्यक है. तैयार होता हुआ वंश, तैयार होता हुआ गिरीश. दूसरी ओवर की पहली गेंद लेकर राइट मोड़ विकेट. ये गेंद और पंच करने का प्रयास, उछाल लेती गेंद पर लो मैच में गिरी की शायद संभव था. वंश खुद प्रयास, बेहतरीन शॉट को बेहतरीन कैच परिवर्तित हुआ. लो मैच में गिरने वाली थी लेकिन वंश ने इरादा किया और इरादा करते हुए अपने दौड़ लगाते हुए उस गेंद के नीचे पहुंचा, दौड़ लगाकर उस कैच को लपका भी और तीसरे विकेट को चलता भी कर दिया. गिरीश भी आउट. तो चेतन के बाद हर्षद के बाद गिरीश भी आउट. 3 विकेट खोने के बाद रन संख्या केवल मात्र 3 पर. बहुत नाजुक अवस्था में है, लेकिन है टिकना होगा, रुकना होगा. अभी भी 11 गेंदे, बहुत सारी ढेर सारी गेंदे शेष है, तो थोड़ा कहीं ना कहीं रुकना होगा, थोड़ा प्लेस सेटअप होना होगा. 1-2 गेंदे जाते हैं तो भले जाने दो, लेकिन विकेट न गिरे, तो ये सोच कहीं ना कहीं रखनी होगी वहां पर आने वाले नए बल्लेबाज निवृत्ति और संदीप को. तैयार होता हुआ संदीप, तैयार होता हुआ निवृत्ति, तैयार होता हुआ वंश. अगली गेंद दूसरी ओवर की दूसरी, बैकफुट पर जाकर पंच करने का प्रयास, धकेलने का प्रयास, वहां पर फील्डर मौजूद. थोड़ी हड़बड़ाहट हुई जरूर थी, लेकिन 1 रन का इजाफा जरूर होता हुआ. संदीप पाटिल वहां पर क्षेत्र रक्षण करने के लिए एक अच्छा इंसान, साथ ही साथ ही अच्छा कमेंटेटर. तो कुल मिलाकर यहां पर तीसरी गेंद तैयार होकर वंश तैयार, अपने आप को अभी भी थोड़ा सेटअप करने का चाहते हैं, लेकिन तैयार होता हुआ फिर एक बार तीसरी गेंद. इस बार उछाल लेते गेंद, उछाल कर घुमाना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. डॉट बॉल, खाली गेंद, उछाल भरती हुई इस गेंद को परख नहीं पाए. डॉट बॉल. 9 गेंदों की समाप्ति बाद रन संख्या 3 विकेट खोने के बाद केवल 4 पर. यह अगली गेंद इस बार दिशा दी है, इस बार दिशा दी है, लेकिन क्या दशा होगी अच्छी. ये बढ़िया फुटवर्क वहां पर सनी मुकादम द्वारा. वाह, बढ़िया फुटवर्क, फुटबॉल भी खेला लेकिन गेंद को भले रोक दिया. इस दोहरे 2 रन की सहायता से रन संख्या पहुंची 6 पर. 10 गेंदों की समाप्ति के बाद 3 विकेट खोने के बाद रन संख्या केवल 6 पर. अभी भी 8 गेंदें शेष है, थोड़ा रुकना होगा, टिकना होगा. जल्दबाजी में गलत शॉट न खेले तो अच्छा है. और ये उछाल लेती गेंद, वाइड बॉल का इशारा. जी हाँ बिल्कुल, बहुत ज्यादा उछाली थी और 1 बाउंस का अलाउड था. यहाँ पर नो बॉल तो नहीं, लेकिन वाइड बॉल जरूर दिया गया. अब जाकर आपको बाउंस आप नहीं कर सकते, ये हिदायत दी अंपायर ने. तो 5 विकेट लेकर फिर एक बार वंश तैयार. ये गेंद सीधे बल्ले से खेल दिया, वहां पर तिरछा शॉट, बेहतरीन शॉट, वहां पर कवर पर, एक्स्ट्रा कवर पर पीयूष, बेहतरीन क्षेत्र रक्षण, वहां पर रन आउट के समान हो सकते. धकेला था लेकिन संदीप दौड़ पड़ा है तीसरे रन के लिए, और तीसरा रन भी तकरीबन पूरा हो चुका है. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट. निवृत्ति के बीच, संदीप और निवृत्ति के बीच का ये तालमेल, रन संख्या धीरे धीरे दोहरे अंकों पर स्थान पर पहुंच चुकी है. 10 पर 11 गेंदों की समाप्ति के बाद. देखिए अभी भी 7 गेंदें शेष है, तो हल्का सा अगर टिक जाए, इसी तरह से गैप ढूंढे, तो आराम से दुक्का 14 रन तो यही मिल जाएंगे. हो सकता है अच्छा खासा स्कोर बन सकता है, ये अलग बात है, लेकिन सोच अपनी अपनी होती है, अपना अपना उद्देश्य होता है. देखिए क्या होता है. अगली गेंद लेकर वंश तैयार. अगली गेंद, बढ़िया पंच, वहां पर फील्डर मौजूद, पीछे पीयूष खड़ा है. अच्छी थ्रो वहां पर. ओ नहीं किया, जाने भर दिया. हालांकि रन नहीं हुआ, लेकिन रोकना भी चाहते थे. तो कुल मिलाकर 12 गेंदों समाप्त. 12 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या है 11 पर. केवल 5.5 का औसत है प्रति ओवर का. इस पिच पर, इस मैदान पर 5-5.5 रन बनाना बहुत ज्यादा मुश्किल नहीं है. तो आने वाले ओवर पर कड़े प्रहार करने होंगे, तो कम से कम 30-35 तक पहुंचना बहुत जरूरी है.
लेकिन 10-11 रन प्रति ओवर पर 5 रन बनाना बहुत मुश्किल है। अंतिम ओवर, चेतन तैयार, चेतक माफ कीजिए, चेतक। संदीप को और निवृत्ति को टिक कर खेलना होगा, गैप ढूंढने होंगे, तभी कम से कम 12 तो रन मिल सकते हैं, क्योंकि 2 रन आराम से बनाए जा सकते हैं इस पिच पर, इस मैदान पर, अगर आपका रनिंग बिटवीन द विकेट अच्छा। ओ नास्टी, दैट वाज नास्टी, इट्स नो बॉल, यस इट इज नो बॉल। दोनों अंपायर ने एक साथ अपने हाथ को समानांतर किया जमीन के, कहा कि नो बॉल है, इसका मतलब ये फ्री हिट मिलेगा। तो फ्री हिट का निवृत्ति कहां तक फायदा उठाते देखते हैं। रन संख्या 1 से बड़ी पहुंची 12 पर। फ्री हिट चेतक, फिर एक बार वंस अगेन नो बॉल, फ्री हिट का फायदा उठाया नहीं जा सका निवृत्ति द्वारा, लेकिन इस बार जरूर रन्स लिया है, तो नो बॉल है, उसी के साथ फ्री हिट भी मिलेगा, रन्स भी मिलेगा एक्स्ट्रा वाला। तो रन्स 2 से बड़ी की पहुंची 14 पर, और फिर एक बार फ्री हिट बरकरार है। तो बॉलर तो यकीनन गेंदबाज चेंज किया जाएगा, शायद गेंद लगातार 2 बार छिटकी, हाथ से फिसली चेतक के, इसका मतलब अंपायर ने निर्णय लिया कि आप गेंदबाजी नहीं कर सकते, क्योंकि ये भले आपका इरादा ना हो, लेकिन चेंज तो करना ही पड़ेगा। ओ ये कौन गेंदबाज, कौन है, क्या है इसका नाम? गोलू। ओहो 45 नंबर गोलू, इसका थ्रो जाना मुश्किल है, वो गेंदबाजी करता। वाह क्या बात है, ये पहला अनुभव है, शुभकामनाएं पूरी जिंदगी के लिए, आने वाले भविष्य के लिए। तो गेंदे बजती है 6, गोलू तैयार होता हुआ, पहली गेंद लेकर, ओ बढ़िया है। हेलो, हाँ तो हेलो हेलो हेलो, हाँ तो गोलू तैयार, फिर एक बार नो बॉल है, फ्रीट का फ्रीट, वो फिर एक बार नो बॉल, फिर एक बार नो बॉल। उसे ठीक से समझाइए, क्योंकि छोटा है लेकिन प्रयास है। बॉलिंग एक्शन बहुत बढ़िया है, बस थोड़ी सी कमी है, वो है ताकत की। आते आते आएगा, आने वाले अनेक पार्टियों में जाएगा, खाना पीना खाएगा, पुष्ट पुष्ट हो जाएगा बाद में 1-2 साल में, लेकिन इस साल तो बहुत प्रयास अच्छा करता हुआ, बॉलिंग एक्शन बहुत बढ़िया है इनका। तो समझते हैं, हालांकि वो क्रीज नो बॉल है तो उन्हें अलाउड किया जाएगा, क्योंकि नास्टी बॉल दैट वाज नॉट। थोड़ा क्रीज मार्क फिर एक बार लेता हुआ, बॉलिंग मार्क, अभ्यास है गोलू का, तो गोलू प्रयास करता हुआ। त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? ओरिजिनल नाव काय? मयंक, मयांक की मयंक? मयंक, ओके गोलू मयंक, कमान बॉय, शाबास, मस्त करतोयस तू, बिंदास, फक्त कंट्रोल कर आणि चांगला मध्ये टाक, बिंदास टाक, घाबरू नकोस। मयंक जबरदस्त गोलंदाज करतोय, ऍक्शन टान्स मस्त, सुंदर, खूप सुंदर, सुंदर, संदीपाचा गलत इथे धावची संधी होते, डायरेक्ट हिट केला आणि बाद, विनाकारण बाद होतोय तो मात्र निवृत्ती। आणि चला असं न तसं का होईना, धावची स्वरूपात मात्र गोलूच्या या शतकामध्ये एक बाद होतोय, धाव संख्या 3 बाद 16 वर पोहोचली आहे, 16। अत्यंत नाजूक अवस्था आहे बघा, अजूनही 4 चेंडू, बरोबर 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, आणि येणाऱ्या 4 चेंडूंवर काय फलंदाजी होते बघायचंय। श्रीनिवासा नवीन फलंदाज आलाय, त्याला मात्र फलंदाजीसाठी गोलंदाजी कोण करेल, तर गोलू करेल, छोटूकला मयांक शेवटचे 5 चेंडू घेऊन, 5 चेंडू श्रीनिवास साठी, गोलू जाणार आहे गोलंदाजीवर। गोलूची जबरदस्त बॉलिंग स्टाईल प्रचंड मला खूप आवडली, कारण मस्तपैकी रणप आहे, अप्रतिम डिलिव्हरी, अप्रतिम, हो चांगला फटका, चांगला क्षेत्ररक्षण होईल का बघायचंय, शुभम कडून झालाय, एक धाव, 2चा प्रयत्न होतो, संधी स्ट्राईक थ्रो, आणि 2 धावा पूर्णत्वाला गेलेल्या आहेत।
दोन धावांबरोबर धावसंख्या पोहोचली ती 18 म्हणजेच अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया मयंक गोलू गोलंदाजी करतोय, अचूक टप्पा भेदक मारा करतोय. भविष्य उज्ज्वल होईल, फक्त हवेत नको जाऊस बाळा, प्रयत्न कर, मेहनत कर आणि जे जे अनुभव तुला सांगतील त्याचा अनुभवाचा फायदा घे. हा पुढचा चेंडू मयंकचा, तिसरा चेंडू. थोडी दिशा भरकडली कारण खांदे पाव किलोचे आहेत, त्यामुळे ते चेंडू फेकणं थोडंसं कठीण जात आहे, पण हरकत नाही, चांगला प्रयत्न करतो मयांक. खूप खूप तुला नक्कीच शुभेच्छा असतील, प्रयत्नांना तुझ्या शाबासकी असेल. लाईन आणि लेंथ जबरदस्त करतोय मयांक, त्यामुळे त्याचं अर्ध लक्ष नो बॉलवर आहे. मयांक विचार नको करू, बिंदास टाक, पाहिजे तर मागून टाक. एवढा वेळ करे. तिसरा चेंडू, फटका आलाय, वन बाउन्स हातात जाईल का? गेला. एक धाव झाली, दोनचा प्रयत्न होतोय, 2 धावा होतील कदाचित आणि 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या 3चा प्रयत्न होईल का? घातक होईल. संदीप मात्र अर्ध्या पिच पेक्षा जास्त गेला होता. 2 धाव जातात. वन शॉट. ओ एक धाव तोकडी झाली म्हणजे एक वन शॉट आली आहे. 21 धावसंख्या 20 वर, माफ करा 20 वर एक शॉट आहे. बरोबर, किती बोलायत अजून? 3. मयंक आलाय शेवटचे 3 चेंडू घेऊन. गोलू कमान बॉय, मस्त गोलंदाजी करतोय, असाच कॉन्फिडन्स ठेव, नो बॉलची चिंता नको करूस, पाहिजे तर मागून टाक, पण टाक, बिंदास टाक. चांगला चेंडू बॅकफुट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, एकदा मात्र नक्कीच होणार आहे. 2चा प्रयत्न होईल का? कठीण. झाला, गफलत झाली क्षेत्ररक्षकाकडून, सनीकडून. धावसंख्या 2ने पुढे सरकली, पोहोचली, हळूवार का होईना 22 वर. शेवटचे 2 चेंडू महत्वाचे. मयंक, पुन्हा एकदा मयंक चेंडू घेऊन जातो 5वा. सुंदर चेंडू, झेल नाही, अपुरा आहे. 1 बाउन्स आउट ऑफ बाउंड्री. यस. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धाव नक्कीच मिळतात. धाव संख्या थोडी का होईना सरकली, हळू का होईना पोहोचली 24 वर. 11 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24, माफ करा 17 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 वर. शेवटचा चेंडू मयंकचा, गोलूचा असेल. धावसंख्या 24 वर. स्लॅश झाला, झेल आहे, नाही पोचणं मुश्किल आहे. 1 धाव झाली, 2चा प्रयत्न होईल का? कठीण आहे, पण इथे मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये. बाद, एकच धाव मिळते. धावसंख्या 25 वर. बरोबर, लक्ष आहे 26 धावांचं, म्हणजेच काय 18 चेंडू आणि 26 धावा. 18 चेंडू आणि 26 धावांचं माफक आव्हान. माफक यासाठी की बलाढ्य स्पोर्ट बॉईज संघ आहे, त्यामुळे क्षमता प्रचंड आहे. येणाऱ्या काळात समजेलच, पण काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी माझे सहसमालोचक प्रेम पाटील आलेले आहेत. तर प्रेम पाटील या आणि पुढचं समालोचनाची धुरा सांभाळा. धन्यवाद. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुनो. जय जय रघुवीर समर्थ. मी प्रेम नारायण पाटील आज आलेलो आहे एकवीर मित्र मंडळ कुणाल स्मृती चषक 2026 भव्य दिव्य सोहळा. आता होणारा सामना म्हणजेच RK संघ वर्सेस स्पोर्ट बॉईज. यानंतरचा होणारा सामना रांजण देवी संघ वर्सेस चेरेडो. मी दोन्ही संघाच्या संघनायकांना कळवण्यात येते की टॉस का बॉस म्हणजे नाणाफेकीचा कौल उडवण्यासाठी आपण कॉमेंट्री कक्षात आपला संपर्क साधावा. हा आपल्या दोन्ही संघाला पहिला कॉल असेल.
चला आर के संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्या, मैदानाचा ताबा घ्या. मुंबईची शान आन मान शान प्रदर्शित, नियम शिस्त, मैदानाची शिस्त, मैदानाचा सन्मान करताना दिसत असतील आपल्याला राधाकृष्ण संघ. ही शिस्त लावलेली असेल ती कॉलेज बॉईज संघाने आता देखील. आता मात्र सन्मान केलेला आहे. ग्राउंडचा 2 फलंदाज उतरत आहेत. धडाकेदाज फलंदाज म्हणजेच विघ्नेश उर्फ गजा आणि त्याच्या जोडीलाच येतोय जिसके नाम में ये दम आया है सनी मुकादम. आता मात्र बघूया सनी मुकादम जोरदार पारी करेल का, आपल्या संघाला विजयाची प्राप्तीची यश पायरी चढून देईल का. आता मात्र स्ट्राईकला असेल तो विघ्नेश, नॉन स्ट्राईकला असेल तो सनी मुकादम. त्याने मागच्या सत्रामध्ये झालेल्या सामन्यामध्ये हॅट्रिक घेतली होती. 3 चेंडूवरती 3 विकेट असा सुंदर असा गोलंदाज. परंतु आपण बघूया आता मात्र वैयक्तिक पहिल्या ओव्हर हाताळण्यासाठी आणि संघाचे देखील वैयक्तिक पहिल्या ओव्हर हाताळण्यासाठी आपल्याला कमिटीकडून निर्णय येते की रांजणदेवी संघ व चेरेदेव संघाच्या संघनायकांना कळवण्यात येते की आपल्याला दुसरा कॉल असेल. कॉमेंट्री कक्षामध्ये आपण संपर्क साधा. नाणाफेकीचा कौल उडवण्यासाठी, टॉस का बॉस म्हणजे टॉस उडवण्यासाठी. चलूया आता गोलंदाजी आलेल्यासाठी असतील ते चेतन मात्र बघूया उंचीचा खेळाडू, खूप व्हरायटीज आहे याच्यामध्ये देखील. यांचा सुपुत्र हिमांशू तो देखील सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो. परंतु आता आपण बघूया सामन्याला होते सुरुवात. पंजांचा हातवरती पहिला चेंडू विघ्नेश आला. हो, या पद्धतीचा चेंडू आता मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना दिसत असतील आपल्याला छोटा खेळाडू म्हणजेच साई. पहिला चेंडू सुंदर अशा पद्धतीचा चेंडू टाकला होता, मात्र तो दिशा दिली फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन निघतोय चेतन. हो, यावेळी मात्र आणली शॉट, इंजिन बारीक, आवरेज मोकार. सनियाचा प्रयत्न होता धाव काढण्याचे, परंतु निर्धाव चेंडू. दोन चेंडू वर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु देखील आता होता तिसरा चेंडू. आता मात्र भिरकावून दिला डीप मिडविकेटच्या दिशेने. असेल तो चेतन सुंदर क्षेत्ररक्षण करताना बघत असेल, परंतु हात गेला, बॉल गेला, चेंडू गेला सीमारेषा पार चौकारसाठी. धावा झाल्यात ते 3 चेंडूवर 4 धावा. आता मात्र प्रारंभ झाला त्या संघाला. श्री गणेशा झाला संघाचा या 4च्या साह्याने चौकार मिळाला. सीमारेषा पार गेलेला हा चेंडू. 3 चेंडूवर 4 धावा. तो पुन्हा एकदा चौथा चेंडू घेऊन निघतो चेतन. स्ट्राईकला असेल तो विघ्नेश गजा. हो, यावेळी मात्र दिशा दिलेली
उलचुक केलेली दिशा मात्र फाईन लेगला गेला 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 पलीकडे इकडे तिकडे हजत तो चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या झालेल्या असतील त्या 4 चेंडूमध्ये 8 धावा. आता मात्र शिल्लक 2 चेंडू बाकी असतील ते चेतन याचा सामना करतोय तो विघ्नेश. जोरदार प्रहार मात्र जरच्या गोष्टी आहेत, परंतु आपण बघूया 2 चेंडू सलग डॉट काढले, त्यानंतर 2 चेंडू देखील सलग चौकार दिले. मात्र आता आपण बघूया 5वा चेंडू घेऊन निघतो तो चेतन पुन्हा एकदा विघ्नेशसाठी. यावेळी मात्र व्हाईट आउटकरचा चेंडू. आता मात्र सख्या बोलीनं तुक्या बोलीनं तू काय म्हणतोय मी काय म्हणतोय असं काहीसं बॉल अडवला, परंतु आपण बघूया एक धाव धावली. दुसरी धाव देखील यशस्वीपणे पूर्णपणे प्राप्त केले. ह्या मात्र चोरट्या धावा म्हणाव्या लागतील. आता मात्र धावा झालेल्या आहेत त्या 10. यष्टीरक्षक काढून थोडस चुकी झाली, परंतु आपण पुन्हा एकदा बघूया शेवटचा चेंडू पुन्हा एकदा. हो यावेळी मात्र अकुट टप्पा लॉलीपॉप चेंडू. आता मात्र डॉट. या 1 षटकानंतर धावसंख्या तिथे अडकून बसली, पोचून बसली. त्या 10च्या घरात वसावे घेतले त्या 10 धावांनी. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल त्या आरके संघाचा, परंतु थोडस फंबलिंग झाली होती ती यष्टीरक्षकाकडून. एकविराई मित्रमंडळ आयोजित 2026 वर्ष 15वी अनुप कुणाल स्मृती चषक 2026 भव्य दिव्य आकर्षक चषक असतील, धनादेश देखील असतील. मात्र सुंदर आकर्षक चषक, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट सिरीज असेल म्हणजे मॅन ऑफ द मॅच देखील पुरस्कार असतील, आकर्षक ट्रॉफी असतील. परंतु आपण बघूया आता होणारा सामन्यामध्ये जाऊ. माननीय श्री संदीप दादा म्हात्रे यांचं आपल्या मंडळा तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. माननीय श्री विजयदादा पाटील यांचं देखील आमच्या मंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. आपण आलात, आपण या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं धन्यवाद. आता मात्र वैयक्तिक पहिली ओव्हर आणि संघाची देखील दुसरी ओव्हर हाताळण्यासाठी आलेला असेल तो निवृत्ती. आता मात्र स्ट्राईकला आलेला असेल तो सनी. 10 धावा झालेल्या आहेत. आता मात्र 16 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 16 धावांची गरज. पहिला चेंडू घेऊन निघतोय तो निवृत्ती सनीसाठी. ओहो मी म्हटलं होतो यावेळी मात्र क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली याचा भोपला फाडला. आता मात्र याला बदलावं लागेल. देखताय जिलीवर मागताय भजी असं काहीसं झालं होतं सन्नी मुकादमचा, परंतु जिसके नाम में है दम आया था सन्नी मुकादम याला परतावं लागेल, जावं लागेल तर पवेलियन जवळ. शेवटचा कॉल असेल कमिटीच्याकडून येते की रांजण देवी संघाचे संघनायक व चेवेजो संघाचे संघनायक कृपया कॉमेंट्री कक्षात नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी टॉस का बॉस म्हणजे टॉस करण्यासाठी मंचावर या. आता मात्र सन्नी याची जागावरून काढण्यासाठी आलेला असेल तो चेतक एक चतुर्य चालाक फलंदाज म्हणावा लागेल, संतगतीचा खेळाडू म्हणावा लागेल त्याला. आता मात्र पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन चेतक तयार करेल, सामना करेल. कार्पेट शॉट यावेळी लगावून दिला डीप प्रेक्षकावरच्या दिशेने. आता मात्र एक धाव स्वतः चंद्रकांत देतील. चंद्रकांत कुठली चुकी करणार नाही. सुंदर असा थ्रो. मात्र एक धावाच्या धावसंख्येने धावा झालेल्या आहेत 11. आता मात्र 11 चेंडूवर गरज असेल ते 15 धावांची. अकरा चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र 5ला 1, 10ला 3. चोकबार डॉट बॉल. या डॉट बॉलच्या साह्यानंतर तिथेच अडकून बसल्यात त्या धावा काही वाढत नाही. आकडून ठेवलं, जखवून ठेवलं विघ्नेश याला. निवृत्तीची सुंदर अशी गोलंदाजी. आता मात्र 9 चेंडू मध्ये
हो, यावेळी मात्र जोरदार फटका देव स्क्वेअरच्या दिशेने लगावून दिला गेला हा षटकार सीमारेषा पार. पंचांचा निर्णय येतोय. आता मात्र या षटकाराच्या साह्यानंतर धावाला होतय तर गती वाढ निर्माण होतीये. धावा झाल्यात ते 17 पे खतरा. परंतु बघूया 17 पे खतरा कोणत्या संघाला पडतोय. आता मात्र हा चेंडू मध्ये 9 धावांचे कारण समीकरण काहीसे झुकलेलं असेल वाकलेलं असेल ते स्पॉट बॉय संघाकडून. परंतु जर त्याच्या गोष्टी पुन्हा एकदा निवृत्ती निघते. हो, यावेळी मात्र डिपेक्स रगवरच्या दिशेनं क्षेत्ररक्षण बॉलच्या खाली होतं. परंतु मात्र काय केलं दारातून गेली बाई टोपलीत दिसली गेली आणि घरातील गुदमरून मेली. पंचांचा निर्णय येतो सीमा रेषा पार चौकार. या चौकाराच्या साह्याने तर धावसंख्या वाढ गती निर्माण झाल्यात. धावा झाल्यात त्या 21. मी म्हटलं होतं 17 वर खतरा कुठल्या संघाला भेटणार. अचूक कॅच पकडली थोडीशी फंबलिंग केली ती चंद्रकांती आणि त्याचा पूर्ण फायदा घेतला त्या चेंडूने. चेंडू आणि त्यांची धाव गती झाली होती. आता मात्र पुन्हा एकदा निवृत्ती निघतायत. हो, यावेळी मात्र लॉंग ऑनच्या दिशेने दिलेला हा भर्रारा चौकार माफ करा षटकार. या षटकाराच्या साह्यानंतर जिंकलेल्या संघाचं देखील अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं देखील अभिनंदन. आपण या मॅच मध्ये सहभागी झालात योगदान दिलं त्याबद्दल आपला हार्दिक अभिनंदन. मी रांजणदेवी संघ व चेरेरो संघाच्या संघनायकांना कळवण्यात येते की आपण टॉस का बॉस म्हणजे टॉस